राऊरी तालुक्यातील वरवंडी या गावातील नवसाला पावणारी देवी तुम्हाला माहिती आहे का? हे जागृत देवस्थान आमच्या गावाच्या शेजारीच आहे. चला तर पुढे सांगतेस. त्याच्या आधी आम्ही सकाळीच निघालो होतो आमच्या गावाला जाण्यासाठी, कारण आज दोघांनाही सुट्टी होती आणि येताना समर्थाला पण घेऊन यायचं होतं. तर जातानाच ना सगळ्यात आधी तिच्यासाठी आम्हाला सायकल घ्यायची होती. मग ती सायकल बघायला गेलो. तिथे इतक्या जास्त व्हरायटीमध्ये सायकल होत्या ना, म्हणजे आम्ही कन्फ्यूज झालो होतो की आता कोणती सायकल घेऊ. पण फायनली आम्ही ना तिच्या हाईटनुसार एक सायकल सिलेक्ट केली आणि घेऊन टाकली. घरी आल्यानंतर तिने ती बघितल्यानंतर भरपूर अशी खुश झाली होती. तर त्याच्यानंतर तिला तिच्या मामाच्या घरून घेतलं आणि आमच्या घरी आल्यानंतर ना मग ना इथे मी झाडाला बघितलं तर खूप छान असे शहाळे पक्व झालेले होते. म्हटलं चला छान असं काढूयात, कारण खूप जास्त गरमी होत होती. आणि ना आधी हे झाडं इतके छोटे होते ना, म्हणजे आम्ही गच्चीवरून हाताने हे नारळ तोडायचो. पण आता त्याची उंची वाढल्यामुळे ना मी ते काठीने काढत होते, पण ते माझ्याकडून ना इतकं जोरात पडलं गेलं ना, मग ते फुटलं. मग त्याच्यामुळे बाकीचे काही नारळ काढले नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच जायला निघालो वरवंडीच्या देवीच्या दर्शनासाठी, कारण तिकडे सध्या जत्रा चालू आहे. आणि असं म्हणतात की ही देवी ना नवसाला पावते, म्हणजे आपली कोणतीही इच्छा आहे देवीकडे जाऊन बोललं ना, त्याच्यानंतर ती पूर्ण झाल्यानंतर लोक इथे नवस फेडण्यासाठी येतात. आणि इथलचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे इथे देवीची मूर्ती दगडाची वगैरे नाहीये, तर देवीने लोकांना येऊन साक्षात्कार दिला होता की माझं वास्तव्य ना ह्या वारुळामध्ये किंवा मातीच्या ढिगाऱ्यामध्ये राहील. हे तुम्हाला माहिती होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिकडनं घरी आल्यानंतर ना मग शेतामध्ये गेलो होतो कांदे बघण्यासाठी. आता शेतातले कांदे वगैरे काढून झालेत आणि ते छान वाळून पण झालेले आहेत. तर आमच्याकडे ना असं पातीखाली कांदे वाळवतात शेतामध्येच, आणि त्याच्यानंतर ना मग ते घरी घेऊन येतात भुसाऱ्यामध्ये भरण्यासाठी. असा होता आमचा गावाकडचा छोटासा आणि छानसा दिवस. थँक्स फॉर